नमस्कार, मी नवनाथ बोरकर. जय महाराष्ट्राच्या पारावरच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या पारावरच्या गप्पामध्ये अनेक जे मंडळी असतात ते विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते मांडत असतात. सातत्याने त्यांची चर्चा होत असते. खऱ्या अर्थाने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा ज्या आहेत ते पारावरच्या मंडळी माध्यमातून केल्या जात आहेत. मी सध्या बारामती तालुक्यातील जळोची या गावामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी महाकाळेश्वराचं मंदिर जुनं मंदिर आहे. या ठिकाणी अनेक येथील जे ज्येष्ठ असतील, तरुण असतील, या ठिकाणी पारावरच्या गप्पा मारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. ते अनेक मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी घेतात. या संदर्भात आता सध्याच्या घडीला काय मुद्दे चर्चेले गेलेले आहेत या मुद्द्यांवरतीच आपण या मंडळांची चर्चा करणार आहोत. बाबा, काय नाव तुमचं? सत्यवान मासा. खर तर आता तुम्ही अनेक वर्ष या मंदिरामध्ये पारावरती बसता. काय मुद्दे नेमके चर्चेले जातात? पारावर बसतो. मंदिर बारीक होतं ते आता मोठं झालं. वर्गण करून हे समजा बांधलेलं आहे आणि गावकऱ्यांनी छोट होतं ते मोठं केलं. देव रोज गाष्टी भरावत्यात, वर्गण करतात आणि ते लोक समजा आपले मिळून करतात सगळं. काय मुद्दे आता सध्याच्या घडीला काय मुद्दे आहेत? आता सध्याच्या घडीला काय मुद्दे? काय महागाई कशी होती तुमच्या काळामध्ये, आता किती आहे? आमच्या काळामध्ये महागाई कमी होती, आता लय झाली. पहिले रुपयाला 10 रुपयाला मिळायची वस्तू ते आता हजाराला झाली. आणि शेतीच्या मालाला भाव नाही, ऊसाला भाव नाही. आलं पाणी जाते वाहून आमकं होतंय. आणि गिष्टी बसती त्या मालाला नेलेली विकायला. आणि कुठल्या भावाचं काय गॅस मागला समजत महाग केलेला आहे ना. सरकारने काय याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे? सरकारने ह्याच्यावर काय उपाय केल्या पाहिजेत ते सरकारने नियमाने ठरवून चांगलं व्यवस्थित केलं पाहिजे. चालते द्या आता. बाबा, तुम्ही काय सांगाल? खर तर तुमच्या काळामध्ये कशा पद्धतीचे मुद्दे होते ना आता काय परिस्थिती सध्या घडीच्या आता तुम्ही पाहताय की वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केले आमच्या जातात. काळात आम्हाला सगळं स्वस्त होतं. आता लय उलटी महागत होत चाललं ना. आता काय पहिलं म्हणजे वेगळं होतं, आता सगळं महागात स्वस्त म्हणजे काहीच राहिलं ना. आता कुठले काय करायला गेलं तर काय नाही. पहिले म्हणजे लोक सगळे हे होते ना. आता पहिली पीयूसी आता महिने काढले सवलत सगळ्या. पीयूसी पहिले 115, आता ती झाली 800-900 रुपये गेली फार. सगळं महागात होत चाललं ना. असं आहे ना. आता पेट्रोल पहिले 70 रुपये, आता 100च्या पुढे गेलं. सगळं कुठलं हेच नाही ना. सरकारने आता पेट्रोल डिझेल कमी केलं पाहिजे. पेट्रोल केलं पाहिजे. गॅस बी पहिलं मोफत दिली म्हणले नुसतं तावले. आता गॅस कुठं न्यायला फार. पहिले म्हणले गॅस मोफत, गॅस फुकाट देतो, नुसतं तेवढ्या पुरतं हे केलं, दावतीचा कर केलं एक. असं म्हणजे कुठलंच हे नाही. लोकांना नुसतं दिशाभूल केलं होते दिसते. नक्कीच आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने उज्ज्वला योजनाच्या माध्यमातून नागरिकांना जे आहे ते महिलांना मोफत गॅस दिला. मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचं दरवाढ झालेली आहे. यामुळे एकंदरीतच नागरिकांच्या प्रपंचावर जे आहे ते भर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही युवक आहेत, तुम्ही काय सांगाल? खरं तर आता अनेक मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आता नसरापूरला जे चिमुकलीवर अत्याचार झाला, कसं पाहता याकडे? तसं पाहायला गेलं तर नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाला तो एक दुर्दैवी घटना आहे. आणि या घटनेसाठी जे आपले संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सांगितलं आहे त्या संविधानात थोडा बदल केला पाहिजे. या नराधमांना किंवा या लोकांना चांगलं शासन झालं पाहिजे. तुर्तात त्यांना जलद कोर्टात घेऊन फाशी दिली पाहिजे किंवा यावरती तटबंद काहीतरी ठोस उपाय योजना केली पाहिजे. त्यानंतरच या गोष्टीला संयम येईल किंवा या गोष्टीवरती बंधन येतील. नाहीतर या लोकांना की वाटतंय की आम्ही काही ज्या गोष्टी करतोय याला कालांतराने काय फांद्या फुटतात, याला राजकीय स्वरूप प्राप्त होतं. कोणत्याही गोष्टीच्या या गोष्टीला कुठल्या गोष्टी जबाबदार असतात. त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी पायाबंद झाला पाहिजे, बांधणी झाली पाहिजे आणि या लोकांना कुठेतरी कडक शासन झालं पाहिजे. त्या गोष्टी थांबतील. या
बाबा तुमचं वय किती आता? 51 आहे. बर. आता खर तर तुम्ही म्हणजे निम्म वय तुमचं पूर्ण झालेलं आहे. तुमच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना होत होत्या का? एवढ्या घटना होत नव्हत्या पहिल्या आणि लहान लहान मुलं अत्याचार होत हा. नव्हतं. आता काय आहे की थोडस जे आपण म्हणतो ना शासनाचा जे काही जबाबदारी म्हणजे कायदा हम्म. हा एकदम कमकुवत आहे. बर. कायदा असा स्ट्रॉंग झाला पाहिजे की जेणेकरून ते एखादी घटना करण्यासाठी त्याच्या पुढे विचार करण्यासाठी त्यांनी थोडं असं भीती वाटली पाहिजे, यायला नको, यासाठी कायदा कडक केलं पाहिजे. या लहान मुली थोडासा विचार केला पाहिजे, बघ हे लहान आहे, त्याच्यासाठी कायदा एकदम कडक केला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी शिक्षा. फाशीची शिक्षा दिली पाहिजे. याच्या पुढे नंतर दुसरं कोणी हे अशा घटना घडणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कायदा कडक असल्याच्या नंतर थोडे विचार वेगळे होतील लोकांचे. बाबा शेतीचा काय आता मुद्दा आहे नेमकं? शेतीचं काय ते सांगा. शेतीचं काय मुद्दा आहेत आता सध्या? भाव आहे का अहो, शेतीचा? शेतीला बाजार हमी बाजार हमी बाजार दिला तर शेतीला काय इथनं कष्ट नुसतं शेतकरी कष्ट करून मरतोय. इथनं माल आपण येतो ते मालक आपल्या मालाचा आपण मग त्याचं 5-6 महिने कष्ट करून पाणी देऊन सगळं हे करतो. तिथे गेलं की आपण गडी घेणार मालक होतात. आपल्याला पैसे काय द्यावा? आपण नुसतं कष्ट करून मारणार शेतकरी. शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे. हमी बाजार मिळाच पाहिजे ना. आता काय नुसतं न्यायचं तर कष्ट कर कर करायचं. आला पाऊस गेला शेतकरी उपचार येतच नाही ना. त्याचं आयुष्य असंच जातं शेतकऱ्याचं. नुसतं किती आता शासनाने कर्जमाफी करू म्हणून जाहीर केलंय. कर्जमाफी म्हणून काय दाव तिथं करून करते. आता काय म्हणतात 2 लाखाच्या आत. आता 2 लाखाच्या आत आता किती शेतकरी बसणार? बसणार मोठीच बाजू. गरीबाला काय माहिती आहे? भरणार जो भरतो ते भरतो बाबा आपलं नको बाबा आपलं भेटणार नाही त्याला परत काय लाभ मिळतो गरीबाला? ते मोठी मोठीच होतात. मोठे काय म्हणतात भोग जावा तर काय म्हणता होय. गरीबाला काय आहे का? गरीबा अन्याय होती. गरीबाला शासनानं काय करते? मोठी मोठी काय म्हणतात बघ भरू. गरीब काय म्हणतात नको बा आपल्या जप्ती काय जप्ती गरीब गरीब भरते. ती मोठी काय करतात भाऊ काय होय. ती मोठी होत चालत. गरीब सामान राहिला बारीक. त्याच्यामुळे थोडे होत आहे ना. काय नेमक्या समस्या काय आहेत? समस्याचं आता असं झालंय की आता गॅसचा लोकांना गॅस मिळत नाहीत आणि हे लोकांना लाईनीत थांबायला लागतंय. आणि लोकांना आता हे आमच्या बारामतीमध्ये शहर भाग आला आमचा, इथं गॅसचा एवढा तुटवडा आहे की लोकांची भरपूर आपदा होते आणि इथं लोकांना गॅस विना लोक आमचे उपाशी मारायला लागलेत. हा ही एक समस्या. आणि शेतकऱ्यांच्या गायाच्या दुधांना आहे ना, दुधांना भाव नाही. दुधांना भाव नाही. परत तुम्हाला सांगतोय पिकांना. आणि ही आता जे आपल्या शेतातल्या औषध आहेत का नाही त्याचा भाव वाढल्यात. परत ही आपले 10-26 खतांचे भाव वाढल्यात. याचा भाव अतिशय वाढत म्हणजे जलद वाढत गेले. शेतकऱ्याच्या भावाचं इकडे भाव वाढत नाहीत पण तुमच्या औषधाचं खताचा भाव तुम्ही इकडे लगेच वाढवता. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही मात्र ह्यांच्या जे काही आपण मटेरियल हे घेतो शेताच्या खत बियाण्याला खताला भाव जास्त. हा खताला बघा ना तुम्ही. आता 1200ची 10-26ची पिशवी आता 2200 रुपये गेली. 1000 रुपये कसं कोणी वाढलं? इथं खरं आहे का नाही? हा मग तुम्ही इकडचा शेती भावाचं तुम्ही कुठली गोष्ट घ्या त्याला 50 आणि 100 रुपयाच्या पुढे वाढ होती का? नाही होत. म्हणजे सरकारचं कल्याण होतं या आणि हे कुठलं कल्याण होत नाही. म्हणजे शेतकरी पुढेच चाललाय आणि सरकार वर येत चाललंय. काय आता नसरापूर मध्ये घटना घडली. एका वयोवृद्धाने बालिकेवर अत्याचार केला. परत पुण्यात मध्ये देखील एका आजोबाने नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हे सातत्याने घटना वाढतायत. नेमकं काय कशा पद्धतीने? मला काय म्हणायचंय पत्रकार साहेब, आता ह्याच्या मागे जे अत्याचार झालते ह्याचं सरकारने काय केलं तर ह्या गोष्टी सरकार करणार या हे कुठं तर थांबलं पाहिजे. तर असल्याला आहे का नाही भर चौकात ह्यांचं सगळं ह्यांना फाशी दिली पाहिजे आणि ह्यांचे तुकडं केलं पाहिजे तरच कुठं तर हे शांत होईल. आता तुम्ही एक विचार करा ह्याच्या माग किती बऱ्या घटना घडल्या ते. आता तुम्ही विचार करा इंदुरकर महाराजाच्या पोरीच्या लग्नाला जाते ही आणि या बालिकेचं काय बघतात का? म्हणजे ह्यांना कुणाची काळजी आहे? इंदुरकर महाराज ह्यांना महत्वाचं आहे पण ती बालिकेच्या आई वडिलाचा हाल काय होत येतं? ही कुठं तर थांबलं पाहिजे. निराधामाचं ह्याला शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि जर असं जर नाही झालं
तर हे असं तुम्हाला चालूच राहणार, हे कधीच बंद होणार जाणार, हे वाढत जाणार आणि ह्याचा आहे ना ह्याचा मग ह्याच्यात ह्याच्या नातं गोतं सगळं संपून जाणार. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेच. नाही झाली तर हे असं घडत राहणार. तुम्ही काय सांगाल, तुमच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या का? नव्हता घडत बर का, हा. पण घडत नव्हता. आज असं घड्या लागलेले, पण घड्या लागल्यानंतर हे तुम्हाला ते सगळे माफ करतात. हा. तर माझं म्हणणं कसं आहे की त्यांना फाशीच द्यायला पाहिजे, तर कुठं तर थांबणार आहे. बरं. आणि तुम्ही नाही दिलं तर आहे ना, कोण माणूस माणसात राहणार नाही. एकमेकाला किंमत कोण देणार मग? काय चुकतंय? बरोबर. हा, तर ह्याला कडक शासनाने म्हणजे त्यांनी सरकारने म्हणा कोण अधिकाऱ्यांनी म्हणा ह्याला कडक शासन द्यावं. त्यांना जेवण पण नाही द्यायचे, नाही तर त्याला जन्मठेप देऊन जगून कशाला देता? अगोदर आपलेच पैसे जातात जगायसाठी. बरं. हा, काय काय केलं? 25 वर्ष 10-15 वर्ष जगावलं आणि नंतर फाशी दिली. मग आपण तुम्ही आम्ही गेलो खड्ड्यात, हा. महागाई होती. हा, ह्याला कारण हेच आहे ना, का चुकीचं बोलणं नाही? बरोबर. म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये कसं आहे, काही अजून तरुण आहेत, राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल महिला सुरक्षित नाहीत असे आज जे महत्वाचे प्रश्न जे आहेत ते समोर महिलांच्या संदर्भातले आहेत. काय आता भारत हा प्रगतीच्या पथावर चालत असताना महिला सुरक्षेचा प्रश्न हा फार गंभीर होत चाललेला आहे. ह्याच्याकडे प्रशासन पूर्णपणे कानाडोळा करतंय आणि व्याभिचारिता संस्कृती हे ढासळत चाललेली दिसली. व्याभिचारिता वाढत चालली आहे. ह्याचा परिणाम म्हणून महिलांवर अन्याय अत्याचार होतात, लहान लहान मुलीवर अत्याचार होतात, मोठ्या वयस्कर महिलांवरती सुद्धा, वयोवृद्ध महिलांवर सुद्धा अत्याचार होतात. हे जे प्रमाण आहे, ही जी धाडस का लोक करतात, ह्याचं कारण असं की प्रशासन त्यांच्यावर काही करप्ट अधिकारी त्याला सामील होऊन पैशाचा मध्ये काळा बाजार करून ह्यांचा पडदा ह्या असल्या प्रकरण पडदा पडतात. आपण पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या कालखंडामध्ये असं जर कोणी कृत्य केलं, महिलांना अन्याय अत्याचार जर केला तर त्यांचा चौरंग करायचे. चौरंग असा करायचे की त्याचे हातपाय छटाचे, चौकात गावाच्या पारावरती त्याला तसंच ठेवायचे, त्याला तडपडून मरून देत होते. असंच चौरंग करायची वेळ आता आली पाहिजे. आणि ह्या देशामध्ये काय झालंय, लौजियासारखे प्रमाण पण वाढलेले आहेत. एका धर्माला वेगळ्या ह्या देशामध्ये कायदा द्यायचा, त्यांना वेगळं स्वातंत्र्य द्यायचं, त्यांच्या चॅरिटीचं वेगळे करायची आणि एका धर्माला वेगळं. ह्यामुळे हे प्रमाणात जास्त वाढल्याचं मला असं जाणवतंय. भोंदूगिरीचं तर काय प्रमाणच नाही, प्रत्येक धर्मामध्ये भोंदूगिरी बुवाबाजी वाढलेली आहे. पण ह्या भोंदू अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, हिंदू असतील, पारसी, ह्या प्रत्येक धर्मामध्ये काही भोंदू आहेत. हे भोंदू म्हणण्यापेक्षा क्राईम आहेत. गुन्हेगाराला कुठलीही जात नसती, पण अशा गुन्हेगारांना वेळीच भर चौकात जनतेनेच ठेचलं पाहिजे. कारण का आता माझा तर ह्या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. तारीख पे तारीख आणि वकिलांनी, महत्वाचं म्हणजे वकिलांनी त्यांचा डोक्याचा वापर करून दोन्ही बाजूच्या वकिलांनी, वादी प्रतिवादी वकिलांनी ह्यांना न्याय मिळवून द्यायचं, अशा महिलांना काम केलं पाहिजे, तरच हे टिकल. आणि लव जिहाद विरोधी कडक कायदा ह्या देशामध्ये लागू करण्यात आला पाहिजे. समान नागरी कायदा आला पाहिजे. एक संविधान, एक कायदा, एक देश, ह्याचा अंमल आता होणं फार गरजेचं आहे. कारण का सगळ्यांना समान न्याय ह्या देशामध्ये मिळाला पाहिजे. नक्कीच महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. एक न्याय एक समान अधिकार जे आहे ते मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे. खरं तर आता भोंदू बाबाचं लय फॅड वाढलेलं आहे. नेमकं तुमच्या काळात होतं का? बाबाचं पहिलं काहीच नव्हतं ना, हा. म्हणजे विश्वासच लोक ठेवत नाही, पण आता जास्त विश्वास ठेवतात लोक आणि विश्वासाच्या आहारी जाऊन सगळं बाकीचं काही गोष्टी असतात ते घडून जाते. ते हे असं नाही यायला घडायला पाहिजे. तर भोंदू बाबा हा तयारच नाही व्हायला पाहिजे. शासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे पहिले, की ह्याच्या बाबा पहिल्यापासून त्या पाठपुरावा केला पाहिजे. हा काय नाही, एकदम हे सगळं एकदम म्हणजे ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या पाठीमागे लागता, नंतर हे थांबलं जाते ना. आज कुठल्या बंधू बाबाला अटक झाली का, त्याला फाशी झाली का, हे सगळं थांबलं जातं. हे थांबलं नाही पाहिजे ना, आणि असं घडायला नकोय ना. हे बंधू बाबा हे प्रकरणच नाही पाहिजे, पण ते होतंय सगळं. तुम्ही आज काय करताय की तुम्ही 1,500 रुपये लाडकी बंधू देताय आणि तुम्ही लाडक्या भावाकडनं 5,000 रुपये उकळताय. तुम्ही आज विचार करा तुम्ही की इंधनाचे भाव काय झाले. तुम्ही आता आज आमचे आजोबा, आमचे वडील सांगायचे की 70 रुपये, 60 रुपये, 10 रुपये लिटर पेट्रोल असायचे. आज ते पेट्रोल 104 रुपये झाले. त्या गोष्टी कुठे गेल्या. आज तुम्ही गॅस मध्ये आता 165 रुपयाने गॅस वाढला, म्हणजे तो गॅस 1,000 रुपयावरती गेला. तुम्ही देताय किती? 1,500 रुपये. ह्या जी लाडकी बहिणीचं तुम्ही जे आम्ही जे दाखवते ते बंद करा आणि तुम्ही या
या शेतीमालावरती हमी भाव द्या, या लोकांना सुख समृद्धी करा. शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही. शेतकरी सदन झाला पाहिजे. शेतकरी सदन व्हायच्या ऐवजी व्यापारी सदन होत चाललाय. आज मला तुम्ही सांगा ना, जी आंब्याची बाग, आता आंब्याचा सीझन चालू आहे, ही आंब्याची बाग तो शेतकरी वर्षानुवर्ष सांभाळतोय. व्यापारी येतोय, तो म्हणतो की हा आंबा कच्चा आहे, हा आंबा पिकलाय. तो काय करतोय की त्या आंब्याचं कवडी मोल किंमत करतोय. कवडी मोल किंमत केल्यामुळं त्याला ते भाव मिळत नाही. आणि तो काय म्हणतोय की आता ह्या आंब्याला भाव नाही मिळाला, आंब्याचे भाव आपण बाग मोडून टाकू किंवा विकून टाकू. आणि तो त्याचं कोल्ड स्टोरेज मध्ये तो आंबा नेऊन तो पिकवतोय, त्याचा पल्प तयार करतोय, त्याचा अर्क तयार करतोय, तो विदेशात जाऊन विकतोय. जो आंबा या भारताच्या भूमीतच खाला पाहिजे, भारताच्या दिला पाहिजे. ठीक आहे ना, तुम्ही निर्यात करा, आयात करा, काय विषय नाही. त्यासाठी केंद्र सरकार असन, राज्य सरकार असन, या सरकारने नेमकं शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी उपाययोजना काय केली पाहिजे की शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्यासाठी आर्थिक जे पाठबळ पाहिजे ते दिलं पाहिजे. आताच आमच्या दादांनी एक मुद्दा सांगितला की तुम्ही जी आताची तुटपुंजी जी कर्जमाफी करताय, मला तुम्ही सांगा, माननीय अजित दादा असताना त्यावेळेस त्यांनी मागच्या वर्षी सांगितलं की तुम्ही कर्ज सगळं भरून घ्या. सगळ्या लोकांनी कर्ज भरलं. त्यानंतर मला तुम्ही सांगा, आता तुम्ही कर्जमाफी करताय म्हणजे तुम्ही किती लोक राहणार कर्जमाफी करणारी? एकदम थोडी लोक राहणार. पण ज्या लोकांनी कर्ज भरत आलेत त्यांना प्रोत्साहन भत्ता किती तुम्ही देताय? 50,000 रुपये. म्हणजे ज्यांनी 5-5 वर्ष कर्ज नाही भरले त्यांना तुम्ही देताय किती? 2 लाखांनी, 2.5 लाखांनी. आणि जो भरतोय, रेग्युलर करतोय, म्हणजे जो कष्ट करतोय त्याला काहीच देत नाही तुम्ही. त्याला पण द्या तुम्ही, भरतोय ना कर्ज, त्याला द्या 3 लाख रुपये. पुढच्या वर्षीचा कर्ज शेतकरी स्वतः येऊन कर्ज भरून तिथं तुम्ही काय करताय? मोठ्या मोठ्या लोकांची कर्जमाफी करताय. तुमचं तो अदानी असते आणि अंबानी असते, या लोकांची तुम्ही कर्जमाफी करताय. जाऊन किती 20-20 हजार कोटी रुपये तुम्ही कर्जमाफी करताय. तुम्ही त्यांना सगळं माफ करताय. महेंद्र असते, म्हणजे हे जे मोठी मोठी लोक आहेत, आपल्याला कोणाची नावं घ्यायची आहेत, पण तुम्हाला भाग सांगतोय, शेतकऱ्यापासूनच या भारताचा कणा आहे. आणि तुम्ही जर शेतकऱ्याचा जर कणा जर मोडला तर तुम्ही भारताचा विकास होऊ शकत नाही. तुम्ही किती जरी म्हणला की आधुनिक चालू आहे, आज तुम्ही सांगा 14 वर्षाची मुलं, 12 वर्षाची मुलं व्यसनात नाहीत. हे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. सहज मिळतंय ते 20 रुपयाचं इंजेक्शन, 20 रुपयाचं इंजेक्शन मिळतंय. त्याच मुलाने इंजेक्शन 20 रुपयाचं इंजेक्शन घेतलं तर तो दिवसभर उठत नाही. बारामती तालुक्यात अशा घटना घडत्या 100% घडतात. अहो, चालूच घटना या. आणि याला प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. हे तुम्ही बघितलं पाहिजे, कोण बोलतंय, काय करतंय. आणि आज लोकांना समजलंय की आपली शासन व्यवस्था एवढी दुर्बळ होऊन बसली की 18 वर्षाखालील या लोकांना कोणी काही करत नाही. त्यांनी एखादा क्राईम केला तर तो 3 महिने 2 महिने सुटून येतोय बाहेर. तो येताना भाई होतोय, डॉन होतोय. आणि तोच डॉन, तोच भाई असा पुढे वाढत जातोय. आणि मला तुम्ही सांगा की आज मोदी साहेबांनी काय गोष्टी दिलेल्या आहेत, काय गोष्टी आज काय गरज आहे 5G ची तुम्हाला? ठीक आहे, टेक्नॉलॉजी तुम्ही वापरा ना. तुम्ही 5G काय वापरताय? तुम्ही बघितलं, तुम्ही आज दिवसभर अनलिमिटेड डाटा मिळतोय. तो तरुण, तो जो व्यसनाधीन झालेला तरुण फक्त मोबाईल घेऊन बसतोय. मला अजिबात खेळायचं नाही, मला अजिबात बागडायचं नाही, मला कुठं जायचं नाही, यायचं नाही, मला सगळं हातात मिळतंय. त्याच्यामुळे त्याची कार्यशीलता कमी झाली. त्यामुळे तुमची असतानाच रोगप्रतिशक्ती कमी होत चाललेली आहे. आणि तो व्यसनाधीन झालेला जो आता सगळ्यात या जगात जर सगळ्यात जास्त मोठी तरुण पिढी असेल ना, ती भारतात आहे. आणि तुम्ही जी भारतातली जी पिढी, तुम्ही जर तुमच्या शासकीय म्हणजे या राजकीय स्वार्थासाठी, या क्लिष्ट स्वार्थासाठी तुम्ही जर बरबाद करणार असेल तर शासनाने कुठेतरी विचार केला पाहिजे. नक्कीच विचार केला पाहिजे. खर तर आपण पारावरच्या गप्पा मारतोय. या पारावरच्या गप्पामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी तडजोड करत होते. अनेक मुद्दे जे आहेत ते मार्गी लावत होते. नेमकं तुम्ही ज्या वेळेस पारावरती बसता त्यावेळेस काय मुद्दे चर्चेले घेतले जातात? आता कसं आहे माहितीये का की मोबाईल म्हणा किंवा व्यसनाधीन ही लोक, ही मुलं, ही ती चर्चा चालू झाली. पूर्वी जी होती पारावरती, हिताची लोक चर्चा करायची. आता भाईगिरी, गुंडागिरी ह्या चर्चा चालू राहतात मोबाईल माध्यमातून. सुरुवातीला काय चर्चा व्हायची नेमकी? कशा पद्धतीची चर्चा असायची? पहिली शेतीविषयी म्हणा, सुखदुःखाविषयी म्हणा. आता ते काय कुठली भावनिक राहिलीच नाही ती होती. आता गुंडागर्दी म्हणा, व्यसनाधीन म्हणा, ही त्याच विरोधात वाढत चाललंय. तीच चर्चा चालू आहे आता की बाबा ह्या गुंडागर्दीत काय चाललंय, त्याच्यासाठी आपण कसं हो गुंडागर्दी, गुंडागर्दीचं प्रमाण वाढत चाललंय. सरकारने काय केलं पाहिजे उपाय? ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, बारकाईने लक्ष दिलं पाहिजे.
नक्कीच तरुण पिढी जी आहे ते व्यसनाधीन होत आहे आणि या तरुण पिढीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कठोर निर्बंध आणणं गरजेचं आहे. यामुळे सरकारने देखील उपाययोजना केल्या पाहिजेत. काय नेमक्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं वाटतं? सरकारने काय केलं पाहिजे, 12 वर्षानंतर जो व्यसनधीनता करेल किंवा एखादा मुलगा मुलगी गुन्हा करेल तर त्याच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे. जी 18 वर्षाची वयोमर्यादा आहे ती खाली 12 वर्ष आणली पाहिजे, तरच मुलांना वळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आई बापांना किंवा शिक्षकांनी जर मुलांना मारलं तर त्या शिक्षकांवरती गुन्हा दाखल होतो. ह्याच्यात पण बदल केला पाहिजे. आमच्या काळात पहिली लोक शिक्षक विद्यार्थ्यांना जोडून काढायचे, विद्यार्थी सरळ चालायचा. ह्या अशा प्रमुख गुन्हेगारीकडे वळत नव्हता. जर हा कायदा जर बदलला, जर 18 वर्षाची शिक्षा जर 12 वर्षापर्यंत आणली तर निश्चित हा क्राईमच, बाल गुन्हेगारी संपुष्टात येईल असं माझं आणि आमच्या पारावरच्या सगळ्याच माणसांचं ह्याच्यावर पण बरीच चर्चा झाली की हा कायदा बदलला पाहिजे. 12 वरच्या मुलांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, तरच हा बाल गुन्हेगारी संपुष्टात येईल. आणि मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं की शेतीमालाला भाव मिळत नाही, पण सरकारचं धोरणच ह्याच्यात मला चुकीचं आहे. बाबा, आपण पारावरच्या गप्पा मारतोय. सुरुवातीला पारावरती तुम्ही ज्या गप्पा मारायचा त्यामध्ये आणि आता काय फरक आहे नेमका? आताच्या काय फरक झालाय, आता लोकांना वेळ नाही, बर, धावपळीचं युग आहे. हा, त्याच्यामुळे एक बंदच झाले आता ते चावडी म्हणायची, आता ते पाराची बैठक ते. हा. त्याच्यामुळं काय चर्चा व्हायच्या तुमच्या पूर्वी? पूर्वीच्या चर्चा व्हायच्या, कोणाचं शेतीची नांगरट झाली का उन्हाळ्यात, बर, अजून आता पावसाचं दिवस आलं, नक्षत्र कुठली सगळी पाठा असायची. 7 जूनला मृग नक्षत्र निघायचं आणि ह्या 2 महिन्यापूर्वी आताच्या पिढीला हे मूर्ख नक्षत्र वगैरे काय माहितीये का? नाही. हस्ता नक्षत्र, मृग नक्षत्र बरोबर 7 जूनला मृग नक्षत्र निघायचं. बर, आणि ह्या 2 महिन्याचं लग्न सराय असायची. असं वाहनं नसायची, सायकलवर जावं लागायचं, बैलगाड्या होत्या. बैलगाड्या, सायकल. 5-5 दिवस लग्न व्हायची त्यावेळेस. हो, आणि मग ती विषय व्हायचा, कोणाची पाहुणे रावली जवळची, ठेपठाप लावण्यासाठी बैठक राहायची घरीभर. पूर्वी खरं तर आता जाती भेदाचा फार प्रश्न बिकट झालेला आहे. पूर्वी होतं का असं? नव्हतं. सगळं समाज एकत्रित राहायचं. फक्त एक मागासवर्गीची वस्ती गावाच्या बाहेर राहायची, त्या पण लोकांना सगळं काय विचारात घ्यायची. एक गाव एक पाणवटा झाल्यापासून तसलं काय भेदभाव निर्माण नव्हतं अजिबात. आता फार प्रचंड वेगवेगळे प्रकार झाले होत आहेत, जातीभेद. हो, प्रत्येकाला वाटतंय आपल्या जातीचा अभिमान असावं. प्रत्येकाच्या जाती धर्मानुसार जयंत्या साजऱ्या करतात. आपल्या शिवजयंती, महावीर जयंती, पहिलं जयंत्या कशा पद्धतीने साजऱ्या व्हायच्या? सर्व एकत्र यायची हा. आणि एवढा काय उत्सव नव्हता. बर, म्हणजे जयंतीचा ह्याचा आपलं शिवजयंती ही मोठी व्हायची आणि आंबेडकर जयंती आणि गावगावच्या यात्रा राहायच्या. यात्रा कशा पद्धतीच्या व्हायच्या सुरुवातीला? यात्रा सर्व जाती धर्माची लोक एकत्रित यायची आणि वर्गण करायची. बरं, आता काय नेमकं मुद्दा काय तुम्हाला वाटतात या आताच्या जमान्यात आणि तुमच्या जमान्यामध्ये नेमकं काय मुद्दे समोर येत आहेत? खरं तर आता लैंगिक अत्याचार वाढलेत, गुन्हेगारी वाढली. हो, ही गुन्हेगारी या जातीवादामुळे वाढायला लागली. आणि पहिले एवढं शिक्षणाचं महत्व नव्हतं लोकांना कळत. बर, हा. आणि आता मुलींचं शिक्षण वाढल्यामुळं हे झालं ना, शिक्षणात मुलींचं प्रेमविवाह व्हायला लागली, पळून जायला लागली, त्याच्यातनं तेढ निर्माण व्हायला लागली. आता पहिलं असं काय नव्हतं. काय नेमकं वाटतंय तुम्हाला? कशाबद्दल? खर तर पूर्वी जे नागरिक होते ते अनेक समस्या पारावरती सोडवायचे, पण आता पारच कुठं राहिलेलं नाही असं नाही. परिस्थिती आहे. म्हणणं बरोबर आहे ना. आता पहिले दिवस येणारच नाही. पहिले दिवस संपले. आता पहिले दिवस विसरून जायचा, नवीन काळाला चोट देऊन बर, समोर जाऊन ज्याचा त्यांनी जीव हा सांभाळायचं. सांभाळायचा. काय म्हणायचे, पहिले पूर्वी एकमेकाला आपण आले नाही, कार्यालय आले, काय नाही, तू जात नाही, मी पण जात नाही. तर ही मंडळी होती बारामती तालुक्यातील जळोची गावची. खऱ्या अर्थाने पारावरच्या गप्पा ज्या आहेत त्या आपण त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. अनेक या पारावरच्या गप्पामध्ये मुद्दे जे आहेत ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने जे जुने लोक जे मंडळी होती ते याच पारावरती अनेक गप्पा मारत होती, अनेक
प्रश्नांचं निवारण करत होते. खऱ्या अर्थाने नव्या पिढीला जे आहे ते पार काय होता हेच माहित नाही. मात्र आपण या जय महाराष्ट्राच्या पारावरच्या गप्पाच्या कार्यक्रमामध्ये हा मुद्दा जो आहे तो समोर आणल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने या पारावरच्या गप्पावरती अनेक मुद्दे जे आहेत ते मांडले जात होते हे नव्या पिढीला आता समजून येणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आता जो आपण पारावरच्या गप्पाचा मुद्दा जो समोर आणलेला आहे हा मुद्दा आता महाराष्ट्रात चर्चेला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, जळोजी.